योगेश मुकेश पवार. किती वर्ष पेडण्यामध्ये तबला दुरुस्ती आणि काय नवीन तयार हा, नवीन दुरुस्ती. मदत करतात तुम्हाला? बायको, मुले 2. नावं काय बायकांची, बायकोची नावं, मुलांची? सोनाली योगेश पवार, हां प्रथमेश योगेश पवार, हां गणेश योगेश पवार, हां. जारव्या योगेश पवार. तुम्ही तुमच्या अगोदर कोण करायचा? वडील आमचे, वडील. वडील इथं येऊन करायचे हो पेडण्यात? हो. आता किती वर्ष येतात तुम्ही? 40 वर्ष झाली. फक्त पेडण्यामध्ये? हा. आणि कुठं जातात? कुठे नाही, परत घराकडे पंढरपूरला. हो हो. आणि तिथं काय तुमचा तेच व्यवसाय हीच. हाच व्यवसाय? हा. काय काय करतात तुम्ही? काय तबला दुरुस्त करतो, पेटी करतो, डगा करतो, हार्मोनियम. हार्मोनियम हा हो हो. पकवाज. हो, पकवाज वगैरे. याचे तुम्ही स्वर, ताल, लय कुठून शिक्षण घ्यावं लागतं? वडिलांनी दिले शिक्षण. वडिलांनी शिक्षण. त्याच्यापूर्वी कोण करत होते? त्याच्यापूर्वी आजोबा करत होते. हा फक्त तुमचा व्यवसाय. या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा आहे ना, रुपयातले 8 आणे मिळतात. हा. हा. आता किती दिवस थांबतात इथं तुम्ही? दीड 2 महिना असतो इकडे. गणपती आधी 2 महिने असतो, चतुर्थीच्या आधी. चतुर्थीच्या आधी. हा. कोणकोणते ग्राहक येतात तुम्हाला इथं इकडे? दुरुस्ती करायला? पूर्ण इकडले पारशा वगैरे, इकडले सगळे कस्टमर भरपूर आहेत. हा. दरवर्षी येतात, वार्षिक येतात. हा. जास्त पाऊस पडला तर इथे शाई घालताना काय चाय त्रास होतो ना, ती वाळत नाही ते. आता एक समाज तबल्याची एक जोडी करायची तर केवढा वेळ लागतो तुम्हाला? आम्हाला 4 दिवस लागतात. 4 दिवस. हो. आता तुमची पत्नी काय करते? पत्नी शाई घालते. शाई घालते. आणि मुलं बी पुड्या वगैरे बांधतात, हां भराभरी करतात, काय करतात, मदत करतात. घालायची असते ना, त्याला कशाची शाई तयार? ही लोखंडी कोळसा असतो. कोळसा असतो. लोखंडी. तो कुठं उपलब्ध असतो? ते दिल्लीला मिळतो, तो अमरावती. हो. आणि मग हे सामान तुम्हाला पाहिजे ते डक्का वगैरे तबलं बांधायचं सामान कुठे? ते सोलापूर. हो. सरकारकडून तुम्हाला काय मिळते याचं? काय नाही हो, काय नाही सध्या तर नाही. आणि मुलं शिक्षण घेत नाही? मुलं शिक्षक घेतात ना. मग त्याला आता मला मदतीला कोण येणार 2 महिने? हां. मग ते शाळेतून काय रजा? नाही, रजा नाही. तिकडे हे करतात ना, ऑनलाईन अभ्यास करतात तिकडे. त्याला सांगून देतो ना मी सरांना. काय सांगू शकता नवीन कलाकार जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर या व्यवसायामध्ये काय संदेश देऊ शकतात? पारंपरिक व्यवसाय चालव. ही आमची मुलं वगैरे ही पारंपरिक चालव. काहीतरी सरकारनं मदत दिली तर गरीबाला बरं होईल, असंही मानलं नाही. दुसरं काय. तुझं काय म्हटलं नाव? सोनाली योगेश पवार. हां. तुम्ही या व्यवसायात किती वर्षापासून आहात? तरी झाले 18-17 वर्ष झाले. अगोदर काय करत होता लग्नापूर्वी?
अगोदर मम्मीच्या इकडे असते होती ना मी. ते असलंच काम करायचं तबल्याचंच? नाही नाही असलं नाही. हे कुठून शिकलं तुम्ही? हे मिस्टरांना आमच्या शिकवलं. शिकवलं. किती वेळ देतात तुम्ही याला? शाईला हो, ते सुकत घालायला लागते. सुकत झालं. आता दिवसाला किती वेळ देतात तुम्ही ही शाई घालण्यासाठी किंवा हे काम करण्यासाठी? तरी घर संसार सांभाळून घर संसार बघत हे काम करायला लागते. सुकत शाई घालायला लागते, मदत करू लागते. या व्यवसायात ना तुम्हाला या पारंपरिक कलेमध्ये काय सरकारकडून मदत मिळते? नाही काय काही मदत मिळत नाही. नाही. या व्यवसायात तुम्हाला फायदा आहे तसा? हो आहे. काय करावं लागेल? नवीन जर कोणी कलाकार किंवा नवीन युवक घ्यायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? पारंपरिक पिढी चालली पाहिजे ही. आता आमच्या मिस्टरांना झाले 40 वर्ष इथं येऊन, तर त्यांची ही पिढी अशी पुढे चालत राहावी. आता तुमचा हा वारस रूपाने ही कला आहे. तुमची आता मुलं तुम्ही मिस्टरकडून मग तुमची मुलंही चालवतात. त्यांचा शिक्षणावर काही परिणाम होतो? नाही नाही मग काय शिक्षण कसं घेतात ते? शिक्षण ऑनलाईन करतात. नाव काय म्हटलं तुझं? प्रथमेश योगेश पवार. तू किती शिकतो? मी आता 10वी. 10वीत. आणि तुझा काय परिणाम होत नाही अभ्यासावर? होतो की तसा. मग काय सांगतात शिक्षकांना? काय सांगून आलास तू? हे म्हणजे दरवर्षी सांगतो 2 महिने इकडं गोव्याला जायचं असतं म्हणून सुट्टी द्या. हां. मग ऑनलाईन एकदा समजा इंटरनेट मिळालं नाही तर त्याचा काय परिणाम होत नाही अभ्यासावर? नाही तसं काय नाही, सांगता येतं ना परत. की कोण आणि दुसरे मग पाठवतात तुम्हाला? होय दुसरे सर असतं. असतात. ओके. आता काय काय तू मदत करतो तबल्यासाठी? पुढे वगैरे घालतो, परत ना घोटाय बसतो. ओके. हे कुणाकडून तू धडे घेतले? पप्पांकडनं. पप्पांकडून. किती वर्षे? आता लहानपणापासून शिकत झालोय बघत बघत. आणि कसा वेळ देतो तू अभ्यासाला आणि या कामांना? संध्याकाळचा अभ्यासाला वेळ द्यायचा हां. आणि सकाळचं इकडे यायचं. सकाळचे इथे आहे. तुझं काय नाव रे बाबू? गणेश योगेश पवार. हां. तू कितवीत शिकतो? मी 9वीत शिकतो. 9वीत. तू किती वर्ष हे करतो काम? पप्पांबर येतो 2 महिने असतो सीझनला. गोव्याला? हा, पप्पांची 40वी पिढी चालू आहे इथं. आणि शिक्षण ऑनलाईन अभ्यास करतो. हा, काही अडचण येत नाही ना ऑनलाईन? नाही काय नाही. कोरोना काळात काय केलं होतं? तसा अभ्यास ऑनलाईन? कोरोना काळात शाळा बंद होत्या. बंद होते. मग त्याच पद्धत आता तू ऑनलाईन करतो? हा, ऑनलाईन करतो. अडचणी काय येत नाही? नाही काय येत नाही.